विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे द क्रो अँड द स्नेक 1.2. ऑलरेडी आपण या पॅसेजवरती पूर्ण माहिती घेतलेली आहोत. आता आपण वर्कशॉपमधून क्वेश्चन अँड आन्सर्स हे पाहूयात. होलो HOLLOW होलो म्हणजे पोकळ विथ अ होल ऑर एम्प्टी स्पेस इनसाइड म्हणजे आतमध्ये पूर्णपणे एम्प्टी रिकामी जागा. प्रेशियस मौल्यवान, ऑफ ग्रेट व्हॅल्यू ज्याला फार किंमत आहे, मौल्यवान. प्लंज डाऊन जम्प सडनली विथ अ फोर्स अचानकपणे वेगाने खाली झेप घेणे. स्विफ्ट क्विकली फास्ट जलद. सी आयडेंटिफाय द टाईप ऑफ द स्टोरी. आता हे आपण आधीच अभ्यासलेलो आहोत. याचा जो काही टाईप आहे म्हणजे स्टोरीचा जो काही प्रकार आहे कोणत्या पद्धतीचा आहे किंवा कोणत्या टाईपचा आहे, तर द स्टोरी इज फेबल. द स्टोरी इज फेबल म्हणजे अ स्टोरी इन विच कॅरेक्टर्स, अशा स्टोरीमध्ये जे की कॅरेक्टर्स म्हणजे पात्र असतात, आर ॲनिमल्स म्हणजे ॲनिमल्स आहेत यामध्ये या पाठात. अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स म्हणजे मानवासारखे या ठिकाणी ॲक्ट करतात म्हणजे कृती करतात. म्हणजे समजा उदाहरणामध्ये बोलणे, अशा पद्धतीने फेबल कल्पित कथा हे सांगितलेलं आहे. त्यानंतर डी हू सेड होम, कोण कुणाला म्हणालेत किंवा कोण कुणाला बोललेत. सेंटेन्स आहे हू सेड म्हणजे कोण म्हणालेत आणि टू होम म्हणजे कुणाला म्हणालेत, कुणाला बोललेत. आय विल सून थिंक ऑफ समथिंग असं एक वाक्य या पाठामध्ये आहे. या ठिकाणी मेल क्रो फिमेल क्रोला म्हणत आहे म्हणजे हजबंड सेड टू वाईफ असं पण लिहू शकतो आपण. म्हणजे इथे हजबंड किंवा क्रो मेल क्रो म्हणजे हजबंड, मेल क्रो आपण लिहूया. मेल क्रो सेड टू female crow. female crow CROW. मेल क्रो सेड टू फिमेल क्रो. ठीक आहे. आय विल सन थिंक ऑफ समथिंग. इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. इथे थांबणे फार डेंजर म्हणजे होऊ शकते किंवा आहे. इथे फिमेल क्रो म्हणजे वाईफ, फिमेल क्रो कुणाला म्हटलंय, हजबंडला म्हणजे मेल क्रोला, मेल क्रोला म्हटलं. ठीक आहे. फिमेल क्रो मेल क्रो म्हणजे हजबंड, वाईफ इथे हजबंड. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स. खालील सेंटेन्स जे आहेत हे अरेंज करायचं आहे म्हणजे प्रॉपर ऑर्डरने आपल्याला सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर्स इन द गिवन बॉक्सेस. या बॉक्सेसमध्ये आपल्याला हे नंबर्स लिहायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे सिक्वेन्सनुसार बघूयात. द गार्ड्स चेस्ड अवे द कोब्रा. द क्रो स्टोल द ब्रेसलेट. द कोब्रा ॲट द क्रोज. द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियन ट्री. म्हणजे हा चौथ्या नंबरचा एकला असेल म्हणजे इथे आपण एक नंबर लिहूया, एक. ठीक आहे. त्यानंतर क्रो मेड अ प्लॅन, नाही, कोब्रा ॲट द क्रोज लिटिल वन्स म्हणजे कोब्राने खाल्लंय सगळं म्हणजे लिटिल वन्स जे आहेत त्यांना खाल्लंय म्हणजे लिटिल वन म्हणजे जे पिल्ले असते त्यांना. तर हे 2 नंबर. ठीक आहे, 2. तिसऱ्यामध्ये द क्रो मेड अ प्लॅन, हे तिसरा. चौथा आहे द क्रो स्टोल, चौथा. द क्रो स्टोल ब्रेसलेट. द गार्ड चेस्ड अवे द कोब्रा, हे 5वा. ठीक आहे. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला, व्हॉट डीड द क्रोज इनसाइड. व्हाय डीड द सर्वंट स्क्रीम लाऊड. म्हणजे याचं आपल्याला उत्तर लिहायच्यात थोडक्यात एक 4-5 ओळीमध्ये लिहायच्यात. ठीक आहे. तर मी इथे ऑलरेडी लिहिलेले आहेत काही म्हणजे वेळ वाचवण्यासाठी. तर हे प्रश्न पहिला प्रश्न बघा. व्हॉट डीड द क्रोज डिसाईड. क्रोजने काय डिसाईड केलं. डिसाईड
तर इथे बघा, द क्रोज डिसाइडेड टू फाइंड म्हणजे शोध घेण्यासाठी, की अ वे एक मार्ग शोधण्यासाठी, टू गेट राईड ऑफ द विकेट कोब्रा म्हणजे विकेट कोब्रापासून म्हणजे तिथून मुक्तता मिळण्यासाठी, म्हणजेच तिथून सुरक्षित राहण्यासाठी एक असा एक मार्ग शोधावा असं त्यांना वाटलं, म्हणून हे डिसाईड केलं. ठीक आहे. सो दे कुड लिव्ह सेफली म्हणजे ते अगदी सेफली राहू शकतील त्यासाठी त्याने एक असा मार्ग शोधलेला आहे. ऑन देअर ट्री म्हणजे झाडावरती, विदाउट लुझिंग एनीमोर, एनीमोर हे वेगळे शब्द आहेत. एनीमोर ऑफ देअर चिल्ड्रन म्हणजे आता इथून पुढे एनीमोर चिल्ड्रनला काही इजा होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी एक वे फाइंड शोधले. दुसरा प्रश्न, व्हाय डिड द सर्वंट स्क्रीम लाऊडली, सर्वंटने मोठ्याने का म्हणजे बोललंय किंवा ओरडलंय. तर द सर्वंट इथे येणं आहे. द सर्वंट स्क्रीम लाऊडली बिकॉज कारण, सर्वांनी खूप मोठ्याने ओरडलंय बिकॉज कारण, वन ऑफ द सर्वंट्स त्यापैकी एक सर्वंट, दोघांपैकी एक सर्वंट, नोटीस दॅट हे त्यांच्या लक्षात आलं की क्रो सडनली प्लंज डाऊन म्हणजे क्रो सडनली अचानकपणे खाली वेगाने झेप घेतले. अँड पिक्ड अप क्वीन्स प्रेसियस ब्रेसलेट आणि क्वीन्सचं जे काही ब्रेसलेट हाताचा जो काही कडा होता तो उचललाय आणि निघून गेलाय तिथून, त्यासाठी लाऊडली ओरडलाय. ठीक आहे. तिसरा, इफ यू वर अमॉंग तुम्ही जर त्यापैकी राहिला असतात तर द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन तुम्ही काय केलं असतं. तर इफ आय वेअर अमॉंग अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. इफ आय वेअर अमॉंग द गार्ड्सपैकी मी जर राहिला असतो तर आय वुड हॅव केअरफुली युज्ड मी काय यूज केलं असतो तर केअरफुली युज्ड अ लॉंग स्टिक एक लांब काठी घेतलं असतं हातात आणि टू सेफली ड्राईव्ह इट म्हणजे हाकलून लावण्यासाठी इन टू द फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये, विदाउट हर्टिंग इट म्हणजे काहीही इजा न पोहोचवता. शेवटचा एक आहे, व्हॉट विल डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस तुमच्या घरामध्ये जर स्नेक दिसला तर तुम्ही काय करणार. इफ आय स्पॉट मला जर स्नेक दिसला तर इनसाइड माय हाऊस आय विल स्टे काम अगदी शांत राहून, कीप अ सेफ डिस्टन्स दूर राहून म्हणजे दूर राहीन मी, अलर्ट माय फॅमिली माझ्या फॅमिलीला अलर्ट करू म्हणजे फॅमिली मेंबर्सला, अँड इमिडिएटली लवकरच कॉल अँड एक्सपर्टला कॉल करू. कोणते एक्सपर्ट? स्नेक कॅचरला और ॲनिमल रेस्क्यू टीमला टू रिमूव्ह इट सेफली म्हणजे ते तिथून बाहेर काढण्यासाठी मी त्यांना कॉल करू. अशा पद्धतीने हे लॉंग आन्सर. त्यानंतर जी रिअरेंज गिवन लेटर्स इथे दिलेले लेटर्स जे आहेत ना हे मागे पुढे आहेत, नॉट इन अ सिक्वेन्स. मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम इट. आता हे मिनिंगफुल आपल्याला वर्ड्स बनवायचे आहेत. आता कोणकोणते बनतात बघा इथे. इथे बनेल रीच्ड, REACHED रीच्ड असा शब्द बनेल. या ठिकाणी होलो HOLLOW होलो. इथं चिल्ड्रन CHILDREN. इन्स्टंटली INSTANTLY. इथे बनेल विकेड WICKED विकेट. आणि इथं असेल शेवटचा वॉचिंग WATCHING. अशा पद्धतीने हे लेटर्स. आणि हा पॅटर्न सध्या 10वीला सुद्धा आहे. त्यानंतर सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थ शब्द लिहा फ्रॉम द गिवन बॉक्स. इथे ऑलरेडी दिलेले आहेत. फाउंड म्हणजे सापडला, विकेट म्हणजे दुष्ट, क्लेवर म्हणजे हुशार, लॉस म्हणजे गमावणे किंवा हरवणे, डेंजरस म्हणजे धोकादायक, स्विफ्टली म्हणजे वेगाने. डल साठी क्लेवर, डल साठी
क्लेवर, CLEVER, साठी क्लेवर. विन, लॉस येणार, विन लॉस. लॉस्ट, फाउंड, फाउंड. सेफ, सुरक्षित, सेफ साठी डेंजरस, DANGEROUS. स्लोली, फास्ट म्हणजे स्विफ्टली, SWIFTLY. काइंड, दयाळू म्हणजे आता विकेट, WICKED, विकेट. ठीक आहे. त्यानंतर राईट द डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ज इथे लिहितोय मी, ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ज, ॲडजेक्टिव्ज, ॲडजेक्टिव्ह वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, विशेषण लिहायचे आहेत. ठीक आहे. आता इथे नेस्ट, नेस्ट मध्ये ब्युटिफुल नेस्ट, BEAUTIFUL, ब्युटिफुल. क्रो, क्रो साठी क्लेवर, CLEVER, क्लेवर. ब्रेसलेट, ब्रेसलेट प्रेसियस, PRECIOUS. कोबरा, विकेट, WICKED, विकेट. ठीक आहे. जे प्रिपेअर अ चार्ट, एक चार्ट आता तयार करायचा बरं. ॲज अ फॉलोविंग म्हणजे हे खालील, डिस्प्ले इट इन द क्लासरूम म्हणजे इथे जे दिलेलं आहे त्या अनुसार. ॲनिमल बर्ड्स, देअर होम्स म्हणजे घर, आणि यंग वन्स म्हणजे पिल्लू जे असतात. हेन, हेन जे आहे कूप, COOP, कूप, राहण्याच्या ठिकाणाला कूप म्हणतात. आणि जे लहान पिल्लू असते त्याला चिक, CHICK, चिक. डॉग, डॉगचं केनेल म्हणतात, KENNEL, केनेल. आणि डॉगच्या पिल्लूला पप्पी असं म्हटलं जातं, PUPPLY, नाही PUPPY, पप्पी. ओके. काऊ, काऊ शेड म्हणतात, शेड म्हणजे जे राहण्याचं ठिकाण आहे, किंवा बार्न म्हणतात, BARN. आणि याच्या पिल्ल्याला काफ म्हणतात, काफ. फिश, वॉटरमध्ये राहते, होम. ठीक आहे. आणि याच्या पिल्ल्याला काय म्हणतात, फ्राय, फ्राय. बर्ड, बर्ड नेस्ट, नेस्ट. आणि नेस्लिंग, NESTLING, नेस्लिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. लास्ट वन, कंप्लीट द स्टोरी, स्टोरी पूर्ण करा. युजिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये काही इथे शब्द दिलेले आहेत ते पूर्ण वापर करा आणि स्टोरी पूर्ण करा. गिव्ह अ सुटेबल टायटल, एक टायटल द्यायचं, धड्याला जसं नाव असतं त्या पद्धतीने. अँड राईट इट्स मोरल, आणि मोरल सुद्धा लिहायचं आहे. इथे बघा, प्रेज म्हणजे स्तुती करणे, ED लागलंय म्हणजे स्तुती, केला, केली, केले. ठीक आहे, म्हणजे पास्ट टेन्समध्ये. एलिफंट, हत्ती, सेफली, सुरक्षित. फ्लडेड म्हणजे पूर आला. आणि स्विम म्हणजे पोहणे. ट्रम्पेट म्हणजे तुतारी, वाद्य. हर्ड म्हणजे कळप, फ्लड म्हणजे पूर, करंट म्हणजे सध्या. आता टायटल कशाविषयी बघूया. वन डे अ हर्ड ऑफ एलिफंट विषय, म्हणजे आपल्याला टायटल देता येईल अ ब्रेव किंवा द ब्रेव एलिफंट, द ब्रेव एलिफंट असं आपण टायटल दिलंय. ठीक आहे. आता स्टोरी कसं बनलंय बघा. वन डे, एके दिवशी, अ हर्ड ऑफ एलिफंट, इथे एलिफंट शब्द, इथे एलिफंट लिहा, एलिफंट, ELEPHANT, एलिफंट. वॉज क्रॉसिंग अ रिव्हर म्हणजे नदी पार करत असताना, म्हणजे हर्ड म्हणजे कळप, म्हणजे पूर्ण काही एलिफंट नदी पार करत असताना. द रिव्हर वॉज फ्लडेड म्हणजे पूर आलेला होता, म्हणजे त्या रिव्हरला फ्लडेड पूर आलेला होता. विथ मड अँड वॉटर म्हणजे ते सुद्धा पूर कशाने भरलेला होता, मड अँड वॉटर, चिखल आणि वॉटरने. तन तन तारा, सडनली द हेड एलिफंट म्हणजे मुख्य एलिफंट जे आहे ना, तन तन तारा असा आवाज काढलाय. ट्रम्पेटेड म्हणजे लाऊडली आवाज काढलाय. टू लेट हिज, इथं काय येईल, हर्ड म्हणजे
सगळ्यांना सांगितलंय की हर्ड म्हणजे कळपाला सांगितलंय टू नो दॅट देअर वॉज अ म्हणजे जे की आपण म्हणजे सांगितलं फ्लड आल्याबद्दल आणि देअर वॉज अ फ्लड म्हणजे पूर आलाय म्हणून सांगितलंय पूर फ्लड. द यंगेस्ट एलिफंट फ्रॉम द हर्ड आणि सर्वात जो काही लहान होता तो जो काही हत्ती आहे हॅड नेवर स्वम कधीही पोहलेलं नव्हतं, माहिती नव्हतं हे कसं पोहतात काय नाही. आणि इन सच अ स्ट्रॉंग अशा सच अ स्ट्रॉंग करंट सिच्युएशन मध्ये तर काय करावं हे माहिती नव्हतं. करंट ही वॉज स्केअर्ड तो घाबरलेला होता. ही हर्ड ऐकलं काय ऐकलंय ही हर्ड द ट्रम्पेट इथे ट्रम्पेट TRUMPT ट्रम्पेट ET ट्रम्पेट कॉल इमिडिएटली ही स्टार्टेड टू स्विम म्हणजे तो पोहायला सुरुवात केला स्विम टुवर्ड्स द साऊंड जे जिकडून आवाज आला तिकडे पोहण्यासाठी प्रयत्न करू लागला. ही म्हणजे स्टार्टेड केला. ही क्रॉस द रिव्हर सेफली आणि अशा पद्धतीने सेफली जो लहान यंग जे आहे एलिफंट ते सेफली म्हणजे क्रॉस केलाय नदी. ऑल द एलिफंट आणि सर्व एलिफंट प्रेज PRAISAD आणि अशा पद्धतीने पोहून पुढे गेला. मोरल काय असेल युनिटी इज अ स्ट्रेंथ युनिटी इज स्ट्रेंथ STRENGTH युनिटी इज स्ट्रेंथ सॉरी इथे स्पेलिंग जर गलत झालंय STRENGTH स्ट्रेंथ बरोबर आहे. ओके तर अशा पद्धतीने आपला हा जो काही क्वेश्चन्स आहेत उत्तर त्याचे आपण पाहिलेला आहोत. पुढील भाग आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत आणखी सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स पाहणार आहोत नंतर. ठीक आहे, धन्यवाद.